Brought to you by V-Guard. साऱ्या गावाला पूर्ण उरण हारले जात आहे. फक्त बारीक मागाय पाहिजे होतो काही महिन्यात खाली जाऊ आणि तरी देत होतो काय बाय आता चला आता नाश्ता चला रा भाकरी खाई घरी आज बस जमणार तरी दसरा आहे चालन मग एवढं दहा पिढ्यात दसरायचं नाही बा भाभी कोण 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 ना काय तरी वाटायचं इस्रायली कन्स्ट्रक्शनला 7/6/2023 ला याच्याबरोबर सगळं प्रोसिजर 1.5 वर्षापूर्वी 6 वर्षापूर्वी कबूल करून घेतलेले किती दिवस लागेल किती वेळ लागेल माहिती नाही. भोजन व्यवस्थेचं मुक्काम ठोको आंदोलन करणार आहे. बहुतेक शेवगाव येथील नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी रक्कम सध्या 20 लाख रुपये. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। अहमदनगरला शेवगाव नगर परिषदेसमोर पिण्याच्या पाण्यासाठी अनोखं आंदोलन करण्यात येत आहे. मोठ्या संख्येने महिला ज्या आहेत त्या ठिय्या आंदोलन देऊन त्या ठिकाणी बसलेल्या आहेत. तर दुसरीकडे मुक्काम ठोका आंदोलन जे आहे ते देखील करण्यात येणार आहे. आपण बघतो की या ठिकाणी जेवणासह सहकुटुंब या ठिकाणी मुक्काम ठोकण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या जी आहे ती शेवगाव शहरामध्ये जाणवत आहे आणि त्यामुळं कुठेतरी या अशा प्रकारचं आंदोलन जे आहे ते करण्यात येत आहे. महिलांशी आपण बातचीत करणार आहोत. हर्षदा काकडे आपल्यासोबत आहेत. काय सांगा तुम्ही आज मुक्काम ठोका आंदोलन करताय, नेमकी काय समस्या आहे पाण्याची? शेवगाव शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची अत्यंत वाईट अवस्था आहे. म्हणजे दिवसातनं महिन्यातनं 2दा पाणी येतं, 15 दिवसातनं एकदा पाणी येतं. कारण धरण आमच्या उशाला आहे आणि कोरड आमच्या घाशाला आहे, अशी अवस्था आमची झालेली आहे. त्यामुळे नवीन पाईपलाईन आमची 2017ला मंजूर झाली, आजपर्यंत त्याचं काम सुरू झालेलं नाही. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। हे काम आता ताबडतोब नवीन पाणी पुरवठा योजनेचं काम ताबडतोब सुरू करावं. कारण त्यावर निधी येऊन पडलाय. 87,20,42,000 निधी हा शासनाचा येऊन पडलेला आहे 2017ला. तेव्हापासून आजतागायत त्याचं टेंडर प्रोसेस मध्येच वेळ गेला. टेंडर प्रोसेस आता झाली 2023 मध्ये, पण अजूनही 1 वर्ष झालं तरी काम सुरू झालेलं नाही. ते काम ताबडतोब सुरू करण्यात यावं. शेवगाव शहरातल्या नागरिकांना स्वच्छ फिल्टर पाणी प्यायला देण्यात यावं आणि दर 2 ते 3 दिवसात नंतर पिण्याचं पाणी यावं, या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत. जर मागणी पूर्ण नाही झाली तर तुमच्या आंदोलनाची दिशा कशी असेल पुढे? मागणी पूर्ण होईपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. आम्ही इथं मुक्काम ठोको आंदोलन, त्यासाठी जिथे सगळे भाकरी वगैरे भाजी बिजी करून आम्ही इथेच जेवणार. कारण सहकुटुंब आंदोलन आहे, त्यामुळे घरी कोणीही जाणार नाही. सगळे इथेच स्वयंपाक करून जेवणार आहोत आणि इथेच बसणार आहोत, इथेच मुक्काम करणार आहोत. तर नक्कीच पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर आहे, मात्र त्याचं काम जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत आम्ही मुक्काम ठोका आंदोलन करत राहणार असा इशारा जो आहे तो या महिलांनी दिलेला आहे. कॅमेरा विक्रम बनकर सह कुणाल जाय, कटवे मराठी, शेवगाव, अहमदनगर. Brought to you by V-Guard. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.